यूपीच्या जौनपुरमधून कृपाशंकर सिंग हे पराभवाच्या छायेत आहेत असं सांगितलं जात आहे आणि संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जाते। 6 वाजता उद्धव ठाकरे माध्यमांशी नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे, कारण का एक मोठं यश या लोकसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचं आपल्याला दिसून येतंय। हातातून पक्ष गेला, पक्षाचं नाव गेलं, पक्षाचं चिन्ह गेलं, खासदार गेले, आमदार गेले, तळागाळातले कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, तळागाळातला शिवसैनिक आमच्या सोबत आहेत। हा एक आत्मविश्वास उद्धव ठाकरेंसोबत कायम होता आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना या निवडणुकीला सामोरे गेले आणि त्या जोरावरती त्यांना मिळालेलं यश सध्या आपण पाहतोय। 10 जागांचे कल आणि काही निकाल हाती आलेत। रत्नागिरी सिंधुदुर्गातून अपडेट आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विजयी झालेले आहेत। सकाळपासूनच त्यांनी आपली लीड, त्यांनी आपली आघाडी कायम राखलेली होती। विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होती। 1-2 मतमोजणीच्या फेऱ्या अशा होत्या ज्याच्यामध्ये कधीतरी विनायक राऊत हे आघाडीवर दिसून येत होते, पण आता नारायण राणे यांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे। कालच निलेश राणे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला होता। रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे विजयी झालेले आहेत। विजयाचा जल्लोष करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या आम्ही विकत घेतलेल्या आहेत असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलेलं होतं। तर आतापर्यंत जे निकाल हाती आलेत त्या निकालांवर आपण एक नजर टाकूया। अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे काँग्रेसचे विजयी झालेत। नवनीत राणांना त्यांनी पराभवाची धूळ चाकली आहे। तर रायगडमधून सुनील तटकरे विजयी झालेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते पराभूत झालेत। तर उत्तर मध्य मुंबईमध्ये अत्यंत आश्चर्यकारक निकाल, वर्षा गायकवाड विजयी झालेत। उज्ज्वल निकम यांना पराभवाची धूळ चाखावी लागलेली आहे। तर नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना पराभूत करत राजाभाऊ वाजे विजयी झालेत, त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली आहे। तर अकोल्यामध्ये अनूप धोत्रे भाजपचे विजयी झाले। तिरंगी लढत इकडे आपल्याला पाहायला मिळालेली होती। प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झालेला आहे। तर वर्ध्यामध्ये रामदास तडस यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करत राष्ट्रवादी पवार गटाचे अमर काळे विजयी झालेले आहेत। वायनाडमध्ये राहुल गांधी विजयी झालेत। परंपरागत त्यांचा हा मतदारसंघ राहिलेला आहे। तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी विजयी झालेत। जायंट किलर ठरलेले हिना गावित यांना पराभवाची धूळ चारवलेली आहे गोवाल पाडवी यांनी। तर पालघरमध्ये हेमंत सावरा विजयी झालेत, त्यांच्या विरोधात होत्या भारती कांबडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या। तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये सुद्धा एक आश्चर्यकारक निकाल समोर आला। अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटाचे विजयी झालेत। विद्यमान खासदार राहुल शेवाळेंना पराभूत केले। तर सांगलीमध्ये तिरंगी लढत होती। चंद्रहार पाटील विरुद्ध संजय काकापीठ पाटील विरुद्ध विशाल पाटील। त्यामध्ये विशाल पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली आहे। तर पुढचा उत्तर मुंबई जो भाजपचा अत्यंत सेफेस्ट मतदारसंघ, पियुष गोयल तिकडे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री विजयी झालेले आहेत। तर त्याच्या पुढे जर पाहिलं तर कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज विजयी झालेत। विद्यमान खासदार जे होते संजय मंडलिक यांना पराभवाची धूळ चाखावी लागलेली आहे। पुढचा निकाल आपण पाहतोय, महाराष्ट्रातले कल आपण पाहतोय। नारायण राणे 48,000च्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत। शिर्डीमध्ये भाऊसाहेब वागचौरे विजयी झालेत। तर मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर फार मोठ्या लीडने नाही पण अमोल कीर्तीकर विजयी झालेत। रवींद्र वायकर यांचं आव्हान होतं, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांची सीट जाहीर झालेली होती। कल्याण डोंबिवलीचा गड राखण्यामध्ये श्रीकांत शिंदे यांना यश मिळालंय। मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा राखली गेलेली आहे। तर बारामतीमध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी फाईट सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडलेली आहे। तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ तिरंगी लढत होती। रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ विरुद्ध वसंत मोरे। मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडलेली आहे आणि भाजपनं पुण्याचा आपला गड राखलेल्या नागपूरमध्ये नितीन गडकरी विजयी झालेले आहेत। विकास ठाकरे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। तर पुढची लढत आहे जळगावमध्ये, भाजपच्या स्मिता वाघ विजयी झालेल्या आहेत। रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडलेली आहे, कारण पवार यांचा तिकडे पराभव झालेला आहे। तर त्याच्या पुढची जागा आहे शिरूरची। स्टार प्रचारक होते डॉक्टर अमोल कोल्हे, त्यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडली आणि पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभवाची धूळ चारलेली आहे। तर सध्या आपण दृश्य पाहतोय नारायण राणे यांची। नारायण राणे यांचा काही हजार मतांनी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजय झालेला आहे
आणि त्यांच्या विजयाचा सर्टिफिकेट जिल्हाधिकारी त्यांच्या हाती सुपूर्द करतायत। नारायण राणे गुलालात रंगलेले आहेत। त्यांच्या विजयाचा आनंद कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला अगदी स्पष्ट दिसतोय। तर संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर मधली अपडेट आपण पाहतोय। संदीपान भुमरे हे 80,000 मतांनी आघाडीवर आहेत। तिकडे सुद्धा तिरंगी लढत होती। इम्तियाज जलील विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे। तर बीडमध्ये पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत। 23व्या फेरी अखेर पंकजा मुंडे यांनी आपली आघाडी राखलेली आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये नारायण राणे विजयी झालेत। बहुतांश जागांचे निकाल आता हाती येत आहेत। काही जागांमध्ये अजूनही काटेकी टक्कर सुरू आहे। साताऱ्याचा निकाल अजून हाती आलेला नाहीये। बीडमध्ये नेमकं काय होतंय याची खूप मोठी उत्सुकता आहे। त्यामुळे नेमकं काय होतंय, नेमकी आता किती जागांचा निकाल बाकी राहिलेला आहे आणि त्या जागांवरती कोणाचे उमेदवार विजयी होणार याची मोठी उत्सुकता आहे। खरं तर एक्झिट पोलचे जे आकडे आलेले होते त्यापेक्षा आणखी वेगळे आकडे महाराष्ट्रातून देशभरातून समोर आलेले आहेत। सध्या आपण आकडेवारी पाहतोय। महायुतीला 18 तर महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये 29 जागांचा कल सध्या आपल्याला दिसून येतोय। जे एक्झिट पोलचे आकडे हाती आलेले होते त्याच्यामध्ये 24-23चं मार्जिन आपल्याला दिसत होतं। 24-23 अशी जागांची विभागवारी आपल्याला दिसत होती। पण सध्या जे आकडे हाती येत आहेत त्यानुसार महायुतीला 18 जागा मिळत आहेत। तर देशाचा विचार केला तर एनडीए अजूनही 300 पारचा आकडाही गाठू शकलेली नाहीये। भाजपच्या एकट्याच्या जागा 244 आहेत, तर एनडीएला 296 जागांपर्यंत मजल मारता आली आहे। आणि सध्या जी अपडेट हाती येते अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। एक वेगळ्या प्रकारचं यश मिळाल्यानंतर, अनपेक्षित यश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सध्या लागलेली आहे। आणि यानंतर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट सध्या आपल्या सोबत आहेत। संजय शिरसाट जी नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नमस्कार। येतोय का? नमस्कार। आजचा निकाल बघितल्यानंतर काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? जे यश अपेक्षित होतं ते यश मिळालेलं नाहीये। नक्कीच आम्हाला जे अपेक्षित यश होतं ते आम्हाला मिळताना दिसत नाहीये आणि हा जनतेचा कौल आहे, हा मान्य करावा लागेल। परंतु यामध्ये जे काही आमच्याकडनं काही चुका ज्या झालेल्या आहेत त्याचं सुद्धा आपल्याला त्याचं चिंतन करावंच लागेल। उमेदवारी देताना किंवा उमेदवारी डिक्लेअर करताना झालेला वेळ असेल किंवा काही ठिकाणचा असलेला ओव्हर कॉन्फिडन्स, जेव्हा ह्या सर्व जागा डिक्लेअर झाल्या त्याच वेळेला आम्हाला ज्या शंका होत्या त्या शंकेप्रमाणेच काही जागा आमच्या हातून गेलेल्या आहेत। महाविकास आघाडीला जो बेनिफिट झालेला आहे तो ह्या आमच्या ह्या एकंदरीत थोडासा धोरणामुळे झाल्याचं मला स्पष्टपणे जाणवतंय। आणि मग म्हणजे आघाडी आता जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सर्वात जास्त फायदा हा काँग्रेसला झालेला आहे। ज्यांची 1 सीट होती आज ते 11वर आलेले आहेत, ज्यांच्या 4 सीट होत्या त्या 6वर आलेल्या आहेत आणि बाकी उभाटा गटाचा एवढा काही फरक जाणवत नाहीये। परंतु तरीही जे अपेक्षित यश पाहिजे होतं महायुतीला ते कुठेही दिसत नाहीये आणि म्हणून ही निवडणूक जी असते त्यामध्ये जरी केंद्राची ही निवडणूक असली तरी सरकार आपलं आहे, मतदाता महाराष्ट्राचा आहे आणि कुठेतरी राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार एक असताना हे राज्यातल्या सरकारबद्दल सुद्धा हा कौल असतो, हे आपण मानता का? नाही, राज्याच्या सरकारबद्दल त्याचा कौल बिलकुल नाही। तुम्ही पाहिलं असेल तर हा जो कालावधी 2 वर्षाचा आहे, या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेली झपाट्याने कामं, परंतु याच्या बरोबर जर पाहिलं तर बाजूला जे काही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, मग तो कांदा प्रश्न असेल, तो बेरोजगारीचा असेल, तो जाती धर्माचा असेल, तो आरक्षणाचा असेल, हे वेगवेगळे जे काही चालली सर्वजण ॲट अ टाइम सर्वजण जे आंदोलन उभी राहिली त्या आंदोलनाचा निश्चित काही अंशी आम्हाला फटका बसलेला आहे, हे मान्यच करावं लागेल। संजयजी, आता बोलताना तुम्ही असं म्हणालात की आमच्या काही चुका झाल्या, तर काय चुका तुम्हाला प्रामुख्याने वाटतात ज्या तुमच्या परफॉर्मन्सवर ज्याचा परिणाम झाला?
नाही, खरं तर एक तर थोडासा आमचा ओव्हर कॉन्फिडन्स आम्हाला नडलेला आहे, हे आम्ही मान्य करावं लागेल. तुम्ही आता काहीच आपल्या चुकाच झाल्या नाही आणि अचानकच आपला पराभव झाला असं काय म्हणणाऱ्यापैकी मी नाही. आमचा एक ओव्हर कॉन्फिडन्स असतो काही ठिकाणच्या जागेचा किंवा जागा वाटपामध्ये जे काही विलंब झाला हे तुम्हाला मान्य करावं लागेल, हे तुम्हाला नाकारता येणार नाही. मग आपण जर आपल्या चुका जर आज जर दुरुस्त करू शकलो नाही तर मग त्या भविष्यामध्ये त्या वाढत जातील. म्हणून ह्या गोष्टी ह्या राजकारण करत असताना राजकारणी लोकांनी हे मान्य करायला पाहिजे. नाही आमचं काहीच चुकलं नाही, आम्ही सर्वच बरोबर होतो, मग पराभव का झाला, मग तुमच्या सीट कमी का आल्या, हे सगळे प्रश्न उपस्थित होतात ना. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा कमीत कमी धडा आपण घेतला पाहिजे, एवढं माझं स्पष्ट मत आहे. संजयजी, जेव्हा तुम्ही सरकारमध्ये सहभागी झालात, तुम्ही आणि BJP एकत्र आलात, त्यानंतर अजित पवारांना सुद्धा तुमच्याबरोबर घेतलं गेलं. या निर्णयाबद्दल तुम्ही काय म्हणाल? हा निर्णय योग्य होता, अयोग्य होता? आता ह्या टप्प्यावर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही, आता असे निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात, त्यावर कॉमेंट्स करणं बरोबर नाही आहे. तो निर्णय योग्य की अयोग्य याच्यावर भाष्य करणं मला उचित वाटत नाही. आपण दिलेले काही उमेदवार चुकीचे दिले असं आपल्याला वाटतं का? निश्चित काही दोन तीन ठिकाणी आमच्या चुका झालेल्या आहेत आणि याची चर्चा आमच्या अंतर्गत शिंदे साहेबांकडे जेव्हा चर्चा होतात त्या टायमाला मी त्या चर्चा त्यांच्यासमोर मांडलेल्या पण होते. चर्चेमध्ये विषय सुद्धा काढले होते आणि ते आम्ही गृहीत धरून होतो. ते कुठले उमेदवार आहेत, कुठल्या जागांवरचे उमेदवार आहेत जे आपल्याला वाटतं की आपले चुकले? आता त्यांची नावं घेणं हा त्यांच्यावर होणारा अन्याय ठरेल. म्हणून आता एक तर पराभव, त्याच्यात पुन्हा त्यांची नावं घेणं हे मला वाटतं संयुक्तिक ठरणार नाही. झाली चूक ती झाली. आता त्यामध्ये आता पुन्हा त्याच गोष्टीवर आपण रडत बसणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं योग्य होणार नाही. या आत्ताच्या या निकालातून तुम्ही काय धडा घेतलाय? याचा पुढच्या अजूनही 6 महिने आहेत तुमच्या सरकारला, राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तुम्हाला असं वाटतं की आत्ता जसे लढलात तसेच तुम्ही पुढे लढाल विधानसभा, का वेगळा विचार करावा लागेल? नाही, वेगळा विचाराचा प्रश्न येत नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढू, परंतु लढताना आता या सगळ्या गोष्टीचा अनुभव आमच्या पाठीशी असल्यामुळं ही निवडणूक प्रत्येक जागा ही प्रतिष्ठेचे करूनच लढल्या गेली पाहिजे आणि कार्यकर्ता हा जमिनीवर असला पाहिजे. आपली सत्ता आहे, आपलं सर्व आहे, म्हणून आपण जर त्या आविर्भावात राहिलो तर लोक ॲक्सेप्ट करत नाही. हे धडा या निवडणुकीत आपल्याला मिळालेला आहे. म्हणून जमिनीची डाळ आपली आणखीन घट्ट जोडली गेली पाहिजे आणि लोकांची असलेल्या कामामध्ये तो जोपर्यंत तुम्ही इन्व्हॉल्व होणार नाही किंवा त्यांच्याबरोबर जोपर्यंत तुम्ही एकरूप होणार नाही तोपर्यंत तुम्हाला निवडणूक म्हणावी तशी सोपी नसते. हे या निवडणुकीतून आपल्याला जाणवलेलं आहे आणि म्हणून ह्या जे काही आपल्यामध्ये असलेल्या त्रुटी या निवडणुकीमध्ये मुख्य सगळ्यात जो भाग होता तो तुमच्या जागा वाटपाचा होता. संजयजी, आत्ता जो मुद्दा होता तो जागा वाटपाचा होता. तुम्हाला असं वाटतं की पुढच्या 6 महिन्यामध्ये जागा वाटपाचा जो तिढा तुमच्या 3 पक्षांमध्ये आणि तुम्ही जोडलेल्या नव्या पक्षांना जे तुम्ही बरोबर घेताय, त्यात मनसे असेल, त्याच्यामध्ये राष्ट्रीय समाज पार्टी असेल, तर ह्या सगळ्यांचं ते जमवणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतंय? 288 जागा आपसामध्ये वाटून घेणं तुम्हाला शक्य होईल असं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला ते जमवावं लागेल. तुम्ही जर पाहिलं ना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटप हा जो प्रकार आहे तो किती उशिरा झाला. मग महाआघाडीच्या लोकांनी त्यांच्या जागा वाटप केल्या. त्यांना मिळालेला जो पिरियड होता तो जवळपास 2 महिन्याचा कालावधीमध्ये त्यांनी प्रचार केला. तुम्ही 20 दिवसामध्ये प्रचार करतायत. फॉर्म भरायच्या 2 दिवस अगोदर तुमचा उमेदवार जाहीर होतोय. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी नडतात ना. जर उमेदवार प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकला नाही किंवा कार्यकर्ता तिथं पोहोचू शकला नाही तर त्याचा परिणाम निश्चित निवडणुकीवर होतो. मग आता येणारी निवडणूक आहे, तुम्हाला आज ठरवावं लागेल उद्याचा उमेदवार कोण असणार आहे. पण तुमचे उमेदवार का नाही झाले? कशामुळे तुम्हाला उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत अडले होते? संजयजी, काय घडलं होतं की तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांसाठी लढावं लागलं? आता बघा, जे झालंय ते झालंय.
आता ते मी आता मग तुमच्या चॅनलवर एवढं स्पष्टपणे मी माझी भूमिका सुद्धा मांडली की काही चुकी आमच्या झालेल्या आहेत. आम्ही त्यांचा आनंदापेक्षा आमचा पराभव का झाला याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे हे मी स्पष्टपणे बोललेलो आहे. म्हणून आता जे झालेलं त्याचा आता पुन्हा पाडा वाचणं योग्य नाही, पण धडा तरी घेतला पाहिजे ना. आता जर धडा घेतला तर पुढचं निवडणूक तुम्हाला सोपी जाईल. संजयजी, पण पुढच्या निवडणुकीच्या आधी आता अनेक लोक हे वापस ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. लोक हा निकाल पाहिल्यानंतर शेवटी असं नाही होणार. तुम्ही 2 दिवस वाट पाहाव. नक्कीच असं नाही होणार. तुम्ही 2 दिवस वाट पहा. आता बघा, तुम्हाला गैरसमज असं होत आहे की उभाटा गटाला अत्यंत आप झालाय की काय. नाही झालेला. आज त्यांना 22 जागा लढवल्या त्यांनी. 22 जागामध्ये त्यांना किती जागा आल्या? काँग्रेसने किती लढवल्या, त्यांना किती जागा आल्या, आणि राष्ट्रवादीने किती लढवल्या आणि त्यांना किती जागा आल्या. म्हणजे तुम्ही जर हा जर रेशिओ पाहिला तर 1 नंबरवर काँग्रेस जातोय, 2 नंबरवर राष्ट्रवादी जातं आणि 3 नंबरवर उभाटा जातोय. तुम्ही हे कॅल्क्युलेशन पाहा ना, तुम्ही सगळं लावा ना अंदाज. आणि म्हणून फार मोठा काही चमत्कार झालेला नाही, परंतु निश्चित काँग्रेसला सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे. उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा बी आणि शरद पवारच्या राष्ट्रवादीचा सुद्धा मन लावून काम केल्याचं याच्यात दिसतंय. परंतु उभाटा गटाच्या लोकांचं काम त्यांनी केलंच असं नाही, हे मी तुम्हाला वारंवार सांगेन. आणि म्हणून त्यांचा रेशिओ वाढलेला आहे, तुमचा रेशिओ कमी झालेला आहे. म्हणून त्यांच्याकडे कोणी जाणं येणं हा प्रकार होणार नाही. आता काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर ही वाढणार आहे. काँग्रेस म्हणाल की आता आम्ही मोठे भाऊ. झालं ना आता तसं. आता काँग्रेस ही बार्गेनिंग पॉवर ह्या विधानसभेला तुम्हाला वाढताना त्यांची दिसेल. त्याच्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा म्हणेल की नाही, आमचं नाणं खरं आहे म्हणून आमच्या जागा वाढल्या पाहिजे. त्यांचे ते काही आलबेल राहणारा असातला काही भाग नाही. ज्यांच्या आता सांगलीमध्ये जागेबद्दल जे आता कालपर्यंत महाविकास आघाडीमध्ये कदाचित यापुढे एकवाक्यता राहणार नाही. प्रत्येक जण आम्ही मोठा भाऊ असल्याचं म्हणू, पण सध्या जे चित्र आपण पाहतोय त्यांनी एकसंधपणे काम केलेलं आहे आणि त्याच एकसंधतेची एकवाक्यतेची काहीशी कमतरता महायुतीमध्ये दिसून येते आणि त्याचा फटका महायुतीला काहीसा बसताना दिसतोय. तुम्ही तुमची भूमिका एबीपी माझावर अगदी स्पष्ट केलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि संजय शिरसाट यांच्यासोबत बातचीत केल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय, अगदी काही सेकंदाचा. ब्रेक नंतर या महानिकालाचं महाकवरेज असंच सुरू राहणार आहे. कुमार केतकर सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला विश्लेषण करायचंय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.